पनवेल महानगरपालिकेची एअरबिन खरेदी आता भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजत आहे. 20 लाखांचे एक युनिट पालिकेनं चक्क 94 लाखांना खरेदी केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय. 10 एअरबिनसाठी पालिकेनं सुमारे 9 कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी लावलेले हे एअरबिन आता वाहन चालकांसाठीही धोकादायक ठरत आहेत. कोणतेही सर्वेक्षण न करता जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा दावा माजी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन महापौर नितीन पाटील यांनी दिले. विषय असा का ज्या पर्यावरण वाचवण्यासाठी, पर्यावरणामध्ये धुळीचे कण कमी होण्यासाठी एअरबिन पुणे महानगरपालिकेने लावलेले आहेत आणि या 10 एअरबिन लावलेले आहेत. याच्यामधलं मी एक शंका घेतली त्यांच्यावर, कारण नॅशनल हायवे जो रोडपाली जवळनं जातोय आमच्या तिथं जे तुम्ही पाहिलं तर तिथं जे हा अशा पद्धतीने लावलेला आहे आणि याचं लावलेलं आहे आणि ह्या सर्कलवर हा कधी दुर्घटना होऊ शकतो. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी लावता वेळी त्यावेळी संरक्षण करतो आपण का बाबा तिथंची सेफ्टी आहे का नाही, मग ह्या अधिकाऱ्यांनी पाहिले का नाही पाहिले. यासाठी मी सन्माननीय आयुक्त साहेबांना पत्र दिलंय तर या ठेकेदार आणि या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. तर हा पैसा 94 लाख रुपयाचे एक युनिट आहे. या 94 लाखचे युनिट एवढा हा खर्च 100% नाहीये. तुम्ही पाहणी करू शकता, मार्केटमध्ये मी माहिती घेतली तर याच्या निम्म्यापेक्षा कमीने हा यंत्र विणला जातोय. परंतु एवढा एक युनिट 94 लाख रुपयाचा एक युनिट आहे आणि ह्या 94 लाख रुपयाच्या युनिट बसवताना हे पैसे कोणाचे जाणार. या महानगरपालिकेमध्ये कर भरतात ते नागरिक, सामान्य नागरिक, आम्ही लोक कर भरतो. या कराचा पैशाचा दुरुपयोग कुठेही करायचा. किती ठिकाणी आणि किती लावले? 10 ठिकाणी लावल्यात आणि 10 ठिकाणी मधलं आता पहिले एक मी माझ्या जवळच्या नावड्यावरनं रोडपाडी नॅशनल हायवेवर येताना ही मला समस्या दिसली. आता आम्ही पाहणी करणार आहे आणखी 9 ठिकाणी कशा प्रकारे लावल्यात ते कुठेशी तरी थांबला पाहिजे भ्रष्टाचार. याच्यासाठी मी ही मोहीम उचललेली आहे. कुठेतरी पालिका आणि सत्ताधारी मिळून नागरिकांचे पैसे लुटण्याचा प्रयत्न करत आहेत का? नक्कीच, असा तर माझा आरोप आहे. मी समोर दाखवतो तुमच्या, तुम्ही पाहू शकता. तर चुकीचा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा का विरोधी पक्षाने तर चुकीच्या पद्धतीने बोलतोय म्हणून. आता मी माहिती घेतली अधिकाऱ्यांकडनं, तर अधिकारी सांगतात आम्ही त्या ठेकेदारांकडनं तो काढून घेऊ आणि त्याच्याकडनं ते पैसे भरायला लावू. अरे मग तुम्ही मूर्ख आहात का? मग ठेकेदाराला कोणी दाखवली जागा, लोकेशन कोणी दाखवलं ठेकेदाराला, त्याशिवाय ठेकेदार त्याच्या मर्जीप्रमाणे दाखवेल का? हे माझे मुद्दे आहे. याचा अर्थ ठेकेदारच्या प्रमाणे तर कामं चालतात का? महानगरपालिका ही ठेकेदार सांगेल तसंच चालतो का? हे माझे मुद्दे, हे मला कुठे जनतेसमोर दाखवायचे आहेत. असल्या भ्रष्टाचाराला अरविंद म्हात्रे कधी सहकार्य करणार नाही, हे बाहेर काढण्याशिवाय राहणार. गेल्या प्रशासन काळातला तो खरा तर निर्णय आहे, पण जर असं काही आढळलं म्हणजे एवढी जर किमतीमध्ये तफावत असेल तर मी निश्चितच याविषयी चौकशीचे आदेश देईन.